नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आता आपण 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गणित या विषयाचा अभ्यास करत आहोत आणि त्यामधील महत्त्वाचा घटक म्हणजे मूळ संख्या. या मूळ संख्या कशा ओळखायच्या, 1 ते 50 पर्यंत किती आहेत, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, नंतर त्यापुढे 1 ते 150 पर्यंत किंवा 150 ते 200 पर्यंत किती मूळ संख्या आहेत आणि त्या मूळ संख्या कशा ओळखायच्या, पटकन कशा ओळखाल तुम्ही, याबद्दल आज मार्गदर्शन करणार आहोत. आता मूळ संख्या म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण पाहूया की एखादी संख्या आहे आणि एक हे दोनच अवयव ज्या संख्येला आहेत त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे कोणत्याही मूळ संख्येचे दोनच अवयव असतात आणि ते दोन अवयव म्हणजे ती स्वतः मूळ संख्या आणि एक हेच दोन अवयव असतात. आता या व्याख्येच्या आधारे 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांचा आपण अभ्यास करूया. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 या 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. अशा 15 मूळ संख्या 1 ते 50 पर्यंत आहेत. आता 50 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या ज्या 10 आहेत त्या कोणत्या आहेत त्यांची ओळख करून घेऊया. 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा या 10 संख्या आहेत. आता 100 ते 150 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत त्यांचा आपण विचार करूया. त्या पण 10 आहेत. 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139 आणि 149 अशा या 10 मूळ संख्या 100 ते 150 पर्यंत आहेत. आता मूळ संख्या कशा ओळखाल हा प्रश्न महत्वाचा आहे. काय प्रत्येक वेळी सर्व संख्यांचा गट आहे तो आपण पाठ करू शकत नाही किंवा मुलं पाठ करू शकत नाहीत, म्हणून त्यांना एक युक्ती द्यायला हवी आपण. समजा 1 ते 100 पर्यंत एखादी संख्या मूळ आहे की नाही हे कसे ओळखाल तुम्ही. आता तुम्ही जर त्या संख्येला 2 ने, 3 ने, 5 ने किंवा 7 ने भाग जात नसेल तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता 2, 3, 5 आणि 7 हेच अंक का वापरायचे, तर 100 पर्यंतचा जो मूळ संख्यांचा गट आहे त्यामध्ये सर्वात मोठी मूळ संख्या जी आहे, उदाहरणार्थ 7 ही सर्वात मोठी मूळ संख्या म्हणजे दिलेल्या संख्या या ठिकाणी युक्ती दिली आहे त्यामध्ये तिचा वर्ग किती येतो 49 आणि त्यानंतर येणारी मूळ संख्या कोणती 11. 11चा वर्ग किती 121 म्हणजे 100 पेक्षा जास्त आहे. म्हणजे सर्वात मोठी मूळ संख्या अशी घ्यायची की तिचा वर्ग 100 पेक्षा कमी असला पाहिजे. त्या पुढची संख्या मूळ संख्या आहे तिचा वर्ग 100 पेक्षा जास्त असला पाहिजे, मग ती या गटात येणार नाही. आता 2 न भाग जात नसेल, 3 न जात नसेल किंवा 5 न जात नसेल किंवा 7 न जात नसेल तर ती मूळ संख्या आहे. आता 71 बघा 2 न जात नाही कारण एकक स्थानी 2 0 2 4 6 8 नाही. 3 न का जात नाही तर यांची बेरीज 3 6 9 12 अशी येत नाही. 5 न का जात नाही तर एकक स्थानी 0 किंवा 5 नाही. 7 न का जात नाही कारण त्यांचे 7 ला भागले असता बाकी 1 उरते. म्हणजे 2 3 5 7 या सर्वांनी भागून बघितलं आपण पण 71ला भाग जात नाही म्हणून ती मूळ संख्या आहे. आता हे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या शोधण्यासाठी 2 3 5 7 या मूळ संख्यांचा वापर करायचा. समजा 1 ते 150 पर्यंतच्या मूळ संख्या शोधायच्या आहेत तर त्यासाठी 2 3 5 7 11 या मूळ संख्यांचा वापर करायचा. कारण 11चा वर्ग आहे 121 आणि 11 नंतर येणारी मूळ संख्या आहे 13. 13चा वर्ग 169 म्हणजे तो 150 पेक्षा जास्त आहे म्हणून 11 वापरायचा. म्हणजे या 5 अंकांचा वापर करून भाग जात नसेल एखाद्या संख्येला तर ती संख्या मूळ संख्या समजायची. आता समजा 127 ही मूळ संख्या आहे की नाही पाहायचं आहे. 2 न भाग जात नाही एकक स्थानी 2 0 0 2 4 6 8 नाही. 3 न जात नाही कारण त्यांची बेरीज 10 येते.
5 न जात नाही, कारण एकक स्थानी 0 किंवा 5 नाही. 7 न जात नाही, तर ह्यातनं 7 न भागले असता बाकी होते, म्हणजे 7 एके 7 5 उरले, 57 झाले. 7 7 8 56, 1 उरला, म्हणजे बाकी 1 उरला, म्हणून 7 न जात नाही. 11 न भागले तरी सुद्धा बाकी होते. 11 एके 11 उरले 1, 11 एके 11 आणि 6 17, म्हणजे 6 बाकी उरली. म्हणजे या 5 संख्याने भागले तरी पण या संख्येला पूर्ण भाग जात नाही, म्हणून ही 127 ही मूळ संख्या आहे. अशा प्रकारे कोणतीही मूळ संख्या आहे ती आहे की नाही आपण तपासतो, किंवा अन्य एखादी संयुक्त संख्या घेतली आणि या कसोट्या लावल्या तर तुम्हाला लक्षात येईल की ती संख्या मूळ आहे किंवा नाही हे ओळखता येतं. त्याचप्रमाणे 150 ते 200 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत की नाहीत हे ओळखायचं असेल तर 2 3 5 7 11 आणि 13. आता 13च का शेवटी आलं तर 13चा वर्ग 169 आणि 13 नंतर येणारी मूळ संख्या आहे ती 17 आहे, आणि 17चा वर्ग हा 200 पेक्षा जास्त येतो, म्हणून 13च पर्यंतच त्या संख्यांचा भागाकार करून बघायचा. म्हणजे 2 न 3 न 5 न 7 न 11 न 13 न भाग जात नसेल तर ती संख्या निश्चितपणे मूळ संख्या असते. आता यावरची आणखी काही आपण आता उदाहरणे पाहूया. आता मूळ संख्यांच्या प्रकारात आणखी 2 मूळ संख्यांचा प्रकार येतो, आणि तो म्हणजे जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या कुणाला म्हणायचं ते पाहूया. कोणत्याही 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एखादी संयुक्त संख्या येत असेल तर त्या 2 संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे 2 मूळ संख्यांच्या मध्ये संयुक्त संख्या आली तरच त्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं. आता या अशा संयुक्त संख्या इथं या ठिकाणी लिहिल्या बघा. 3 व 5, 4 ही संयुक्त संख्या आहे. 5 व 7, 6 ही संयुक्त संख्या आहे. अशा 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73 या 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत असाही प्रश्न विचारला जातो. तर या 8 जोड्या आहेत. या 100 पर्यंत असा प्रश्न विचारला 50 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत तर त्या 6 जोड्या आहेत, आणि 50 ते 100 पर्यंत किती जोड्या आहेत तर 2 जोड्या आहेत. म्हणजे प्रश्न कसा येवो, या जोडमूळ संख्या आपल्याला कुठल्या आहेत हे माहिती झालं की त्याचे उत्तर आपल्याला शोधता येतं. आता दुसरा प्रकार आणखी एक आहे तो म्हणजे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं म्हणजे परस्पर मूळ संख्या किंवा सहमूळ संख्या असं म्हणतात. जोडमूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला समजलं. आता सहमूळ संख्या म्हणजे काय ते पाहूया आपण. सहमूळ संख्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या 2 संख्यांचा मसावी 2 किंवा जादा आहेत समजा तरी पण ज्यांचा मसावी 1 येतो अशा संख्यांच्या समूहाला सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे मसावी 1 येणे ही एकच अट या ठिकाणी आहे. सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या असे म्हणतात. आता 13 व 11 दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि त्यांचा मसावी एकमेकाला त्यांना भाग जाणारी कॉमन भाग जाणारे एकच ही संख्या आहे, म्हणून ह्या समूळ संख्यांची ही जोडी आहे. तसंच 17 व 19 आणि किंवा 17 व 18 म्हणा किंवा 20 व 21, समजा इथं 18 आलं तर म्हणजे क्रमवार ज्या संख्या आहेत, ज्या क्रमवार संख्या आहेत, कोणत्याही 2 क्रमवार संख्या आहेत त्यांचा जर मसावी काढला तर तो किती येतो 1 येतो. म्हणून क्रमवार येणाऱ्या 2 संख्या ह्या नेहमी सहमूळ संख्या असतात. उदाहरणार्थ 20 21, 17 व 18 या सहमूळ संख्या आहेत. आता पुढचा प्रकार आहे तो बघा 25 व 49. आता या ठिकाणी पाहिलं तर 25 ही काय मूळ संख्या नाही, 49 ही मूळ संख्या नाही, पण त्यांच्यामध्ये सामायिक अवयव कोणताही नाही आहे तो म्हणजे 1, म्हणून ह्या 2 संख्या समूळ संख्या आहेत. म्हणजे हे उदाहरण आहे, हे महत्त्वाचं उदाहरण आहे. तसंच त्याप्रमाणे हे पण उदाहरण आहे की 24 आणि 35. 24 ही मूळ संख्या नाही, 35 ही मूळ संख्या नाही आणि यांच्यामध्ये सामायिक अवयव फक्त एकच आहे, म्हणून ही समूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या आहेत. 1 2 कोणत्याही 2 मूळ संख्या घेतल्या आणि त्यांचा वर्ग केला तर तो वर्गसुद्धा समूळ संख्यांची जोडी असते. म्हणजे आता या ठिकाणी बघा 25 आणि 49 आहे, म्हणजे 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, म्हणजे मूळ संख्यांचा वर्ग
केला तर अशी जोडी घेतली तरी पण त्या जोडी ह्या काय आहेत, परस्पर मूळ संख्या आहेत किंवा त्या सहमूळ संख्या आहेत. आता महत्त्वाचा जो प्रश्न आहे, यावर आधारित प्रश्न आहे की तुम्हाला सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या यातला जर फरक कळला तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल. खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे 41 व 43 ह्या जोडमूळ संख्या आहेत, पण त्यांचा मसावे एक येतो म्हणून त्या सहमूळ संख्यांच्या जोडीमध्ये पण येतात. आता 50 व 51 ह्या क्रमवार संख्या आहेत आणि त्यांची मसावी नेहमी एक येते म्हणून या सहमूळ संख्या आहेत. 13 व 17 या दोन भिन्न मूळ संख्या आहेत आणि त्यांचा मसावी नेहमी एक येतो म्हणून ही जोडीसुद्धा सहमूळ संख्यांची आहे. आता 17 व 51 यांचा मसावी काय एक येत नाही. 17चा विभाज्य 51 आहे म्हणजे यांचा मसावी 17 येईल. म्हणजेच ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही किंवा परस्पर मूळ संख्यांची जोडी नाही. अशा प्रकारे आणखी काही उदाहरणे तुम्ही घेऊन सहमूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय यावर आधारित प्रश्न किंवा सहमूळ संख्या किती आहे, जोडमूळ संख्या किती आहेत, मूळ संख्या 1 ते 200 पर्यंत किंवा 100 ते 1000 पर्यंत मूळ संख्या कशा आहेत, किती आहेत, त्या कशा शोधायचा हे तुम्ही स्वतः करू शकता. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.